सुस्वागत सुस्वागत दरवर्षीप्रमाणे जे आहे या जयंती महोत्सवाच्या निमित्तानं वेळाचा वेळ काढून त्या भागदौडीमध्ये दिवसभराचं शेड्यूल पार करून शेवटी आपले कार्यक्रम उपस्थिती लावलेलीच आहे. आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करून ज्यांचं नाव आहे ते होतं अशा आपल्या कार्यसम्राट आमदार प्रथागौरव गुंठे मॅडम यांचे गुंठे साहेब यांच्या मॅडम रेखाताई या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांचं स्वागत आहे, सरचं स्वागत आहे. कोणत्याही कार्यक्रमाला ते प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावत असतात. तिन्ही तालुक्यांमध्ये कुठेही कार्यक्रम असो, महिला वर्गाची प्रश्न सोडवणे असो, प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थिती लावून त्या कार्यक्रम संपेपर्यंत त्या कार्यक्रमामध्ये सहभागी राहत असतात. आमच्या काही अशा कोणाच्या येतात रेखा त्यांचे या ठिकाणी स्वागत आहे. भाषणाला पुढे सुरुवात आदरणीय रेखाताई लोटेंचं मी काही स्वागत करून माझे थांबलेले विचार पुन्हा आपल्यासमोर प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करते. तर आपण आईला नावाची कोणी व्यक्ती आहे का? आणि खरंच अजून आपण इथे जन्मलेल्या लोकांमध्ये 301 वर्षानंतरही आणखी एखादी आईलाही जन्म घेतलेला नाही. नावामध्ये विचार करा ना, का नाही हो आईला नाव? नाही करत का प्रश्न उद्याला? आपण त्यांच्या नावाने जयंत्या करतो, खूप मोठमोठे नारे लावतो, त्यांचं असं केलं पाहिजे, त्यांचं तसं केलं पाहिजे. पण तुम्हाला माहिती आहे का ते पुण्यश्लोक जे काही आहे, पुण्यश्लोक काय आहे हो? अहिल्याबाई होळकर यांनी सिंहासनावर बसून राणी म्हणून राज्य नाही केलेलं. त्यांनी जनतेच्या हृदयामध्ये लोकनेता पण नाही, लोकमाता म्हणून त्यांनी राज्य केलेलं आहे. म्हणून त्यांना आपण पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर असतो. आणि हे जे काही पुण्यश्लोक जे बोललं जातं, शास्त्रामध्ये संदर्भ येतो की जर आपण अहिल्याबाई होळकरांच्या नामाचं उच्चारण आणि त्यांच्या कार्याचं अनुसरण जर केलं तर आपल्या पुण्याची वृद्धी होते. तर हे नाव इतकं पुण्यकारी आहे, तर त्याचं नाव आणि त्याचं अनुकरण आपण केलं आणि केलंच पाहिजे. की म्हणजे ती माता किती भाग्यशाली असेल किंवा ती मुलगी किती सौभाग्यशाली असेल की तिचं नाव अहिल्या ठेवल्या गेलेलं आहे. ठीक आहे, आपण काय करतो माहितीये का? आपण फक्त जयंत्या साजऱ्या करत आहोत. सॉरी, मी थोडंसं स्पष्ट बोलते. आपण फक्त साजरे करू नये असं मला म्हणत नाहीये, करायला पाहिजेतच, विचार ऐकायला पाहिजेतच. तत्पूर्वी एक छोटंसं उदाहरण देते. आता आपण काय करूया, जरा श्रुतीमध्ये बघा, तुम्ही थोडंसं अशी या, आता थोडं असं काम करूया, पण एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करूया. अशी या माझ्याकडे, माझ्या साईडला इथे या. तर असं करायचं. हा, करतो तुम्ही बोला. एक ऍक्टिव्हिटी आहे, कारण सर्वांना थोडीशी सुसी जेवण म्हणतात ना 11 वाजता आले का असाल, ऊन आहे, मध्येच लाईट जातीये येते, आळस आलीये, आळस येते, तुम्हाला झोप येते, काही होतंय. छोटीशी ऍक्टिव्हिटी करूया. त्या गोष्टी रूपाने एक आटपाट नगरी होती. तुम्ही लक्षपूर्वक ऐका. मला किती वेळ बोलायचे? 2 मिनिटं? चालेल? 2 ते 4 मिनिटांमध्ये आपण संपूया. एक आटपाट नगरी होती. मागेपर्यंत आवाज जातो माझा? येतोय? तर एक गोष्ट ऐका आणि जे जे मी करतेय ते करण्याचा प्रयत्न करा. कारण त्या गोष्टीमध्ये जे सांगितलंय त्यानंतर त्या गोष्टीच्या रूपाने इथे पण एक सरप्राईज गिफ्ट ऑर्गनाइज केलेलं आहे. राईट? तर एक आटपाट नगरी होती. त्या नगरीचे एक राजा होते, चंद्रभान नावाचे. काय नावाचे? काय नावाचे? ओके. तर त्या राजांना एक असा एक आजार झालेला होता की त्यांना असं वाटायचं की एक असा एक किडा आहे, कुठल्या तरी प्रजातीचा किडा आहे आणि तो वारंवार त्यांना त्रास देतोय. त्यांच्या चेहऱ्यावर विविध ठिकाणी तो बसत आहे आणि त्यामुळे त्यांना त्रास होतोय. त्या राजाला असा भास व्हायचा
की तो किडा त्यांना वारंवार त्रास देतोय. तो त्यांनी एक दिवशी असं ठरवलं की त्यांच्या नगरीतील सर्व अशा चतुर अशा लोकांना आणि वैद्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की जो कोणी माझा या रोगाचा इलाज करेल त्याला मी 1000 स्वर्ण मुद्रा बक्षीस म्हणून देईल. आता लक्षपूर्वक आहे का, राजांनी त्यांना पण सांगितलं होतं की मी जिथे जिथे बसतो म्हणतोय किडा तिथे तिथे तो माझ्या चेहऱ्यावर बसतोय. तर त्यांनी अशी मुद्रा केली अगोदर कशी, सर्वजण करा अशी. आणि राजा सांगत होते जसं जसं मी करते तर इकडे सर्वांचं शूट करा, त्यांना दाखवावं लागेल मला बक्षीस द्यायचंय. अशी मुद्रा केली एकाच हाताची आणि मी जिथे जिथे दाखवतोय जिथे जिथे सांगतोय तिथे तिथे तो किडा बसतोय आणि मला त्रास देतोय. तर तुम्ही त्याचा इलाज करा. तुम्ही पण सगळे करू शकता दादा आणि मंत्रावली पण सर्वांनी करू शकता. हा हाताची मुद्रा अशी, हा हात असा. तर राजा सांगत होते की सर्वात अगोदर तो किडा माझ्या उजव्या कानावर बसायचा. नेमका उजव्या कानापर्यंत उजव्या कानावर बसायचा तो किडा. इथे थोडा वेळ त्रास द्यायचा. उजव्या कानावर उठून तो डाव्या डोळ्यावर बसायचा. डाव्या डोळ्यावर बसून नंतर तो डाव्या कानावर बसायचा. डाव्या कानावर तो उजव्या डोळ्यावर यायचा. उजव्या डोळ्यावर तो हनुवटीवर बसायचा. मला शूट करा, सगळ्यांचं शूट करा. व्हेरी गुड. आता इथे कुणी कुणी हात माझ्यासारखा ठेवलाय? ओके. काय केलंय तुम्ही माहितीये का? काय केलंय तुम्ही? येस, अगदी मी पाहिलंय 99% इथं उपस्थित असलेल्या सर्वांनी सुरुवातीला हात मी जिथे ठेवला होता तिथेच ठेवला. जेव्हा मी रिपीट केलं त्यानंतर ज्याच्या ज्याच्या लक्षात आलं त्याने असा हात इथे घेतला. राईट? त्यांनी अगोदर ठेवला, त्यांचे खूप आभार आणि अभिनंदन. तर हेच होते, आपण फक्त कॉपी मास्टर झालेलो आहोत. आपण व्यवस्थित विचार ऐकत नाही. ऐकतच नाही तर त्याला उतरवण्याचा प्रयत्न दूर राहिला. यामुळे व्याख्याते येतात, व्याख्यान करतात, तेच सगळं आम्हाला खूप असं बोलायला नाही पाहिजे. पण असं वाटतं की कधी संपूर्ण आलो, 11 वाजता आलेलो आहोत, 3 वाजत आलेले आहेत. ही आमची परिस्थिती झालेली आहे. म्हणून अहिल्या परत येत नाहीये आपल्याला. तर विचार करा, आता कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदरच माझी एक भगिनी, मला वाटतं आपण मागच्या वर्षी एक कार्यक्रम घेतला होता की गंगाखेडची सुपर वुमेन. आधी तर बहुतांश महिलांना ती संकल्पनाच कळली नाही की सुपर वुमेन काय आहे. त्यांना वाटलं की तो फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनच आहे, म्हणून त्यात बऱ्याचशा जणांनी पार्टिसिपेट केलं होतं. पण गंगाखेडची सुपर वुमेन जी आहे ती कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर तिची तळमळ चालू होती. ती वेळ जातोय, महिला भगिनी आलेल्या आहेत, 11 वाजतापासून आल्या, 11 वाजल्यापासून आल्या, तोपर्यंत आपला कार्यक्रम घेऊया. म्हणून ती भगिनी उठली आणि आपल्या जवळचा एक कार्यक्रम काढला आणि चला आपण एक बालविवाह थांबूया अशी शपथ घेऊयात. म्हणून ती शपथ घ्यायला लावणारी गंगाखेडची सुपर वुमेन झालेली आमची सखी सुवर्णवाला काही गोपी पाहुणे. उगीच नाही ती सुपर वुमेन झाली. फरक एवढाच आहे की अहिल्याबाईंनी त्यांना जी सत्ता भेटली होती त्या सत्तेला कधीच स्वतःची सत्ता मानून राज्यकारभार केलेला नव्हता.
त्यांनी ईश्वराने दिलेली सेवेची संधी म्हणून त्यांनी काम पाहिलं आणि त्यांच्या प्रत्येक त्या राजपत्रामध्ये त्यांनी श्री शंभूची इच्छा, श्री शंकराची इच्छा म्हणून सही शिक्का मारलेला आहे. स्वतःचं नाव कधीच लावलं नव्हतं. जी व्यक्ती स्वतःचा स्वार्थ, स्वतःचा परिवार बाजूला ठेवून देश आणि राज्यासाठी काम करते ती नक्कीच एके दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी सारखी उजळते आणि उजळणारच. मला वाटते माझे 2 मिनिटं संपत आलेले आहे. आता मी आणखी जास्त वेळ न घेता सर्वांची माफी मागते, आपली पण माफी मागते आणि कारण अर्जंट काम आहे, मला थोडं निघायचं आहे. त्यामुळे सर्वांची माफी घेऊन मी या सभेची रजा घेते आणि पुढील अध्यक्षीय पद तुषारताई पोळे यांना बहाल करून त्यांनी पुढील अध्यक्षीय कार्यक्रमाचे सूत्र हातात घ्यावे असा आग्रह करून इथेच थांबते. जय हिंद.